नेहमीप्रमाणे आपण आजच्या सत्राला सुरुवात करू गणेशाची आणि गुरु प्रार्थना म्हणून. ठीक आहे, सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडूया, मनातल्या मनात गणेशाचं स्मरण करावं की हे सगळे सत्र त्यांनी निर्विघ्नपणे पार पडू द्यावे आणि आपल्या गुरूंचं स्मरण करावं आणि त्यांची प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय श्रीराम, जय गुरुदेव. आपण मुमुक्ष व्यवहार काल बघितलं, त्याच्या अगोदर आपण रामाचं वैराग्य बघितलं होतं. आणि श्रीरामांच्या वैराग्यात त्यांनी जो महत्त्वाचा प्रश्न मांडला की हे जीवन जगायचं असेल, या जीवनामध्ये आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी माणूस जे काही प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही आनंद शेवटी मिळतो असं नाही आहे. आणि त्याच्यातून मुक्ती म्हणजे कुठेतरी एक असा अनुभव यायला हवा की नाही, आता मला बस पुरे झालं, आता परमनंटली आनंदामध्ये आहे, अशी जी अवस्था आहे ती काही मिळत नाही. आणि त्यामुळे असं जर होणार असेल, एक लॉजिकल प्रश्न त्यांचा हा होता की सगळं करूनही काहीच त्याचं फळ होणार नसेल. जसं मी त्या दिवशीच कोणाशी बोलताना म्हटलं की चकल्या तुम्ही करणार आहात आणि त्या तुटायला लागल्या, आता काही करता येणं शक्य नाही, तर मग कशाला करायच्या, तर ते सगळं सोडून द्यावं असा श्रीरामांचा प्रश्न होता. मग हे सगळं सोडून द्यायचं असेल तर मग मी स्वस्थ बसतो, आत्महत्या करणं पाप आहे म्हणून ते तसं काही करणार नाही, पण जीवन जगण्यातही काही मला रस नाही. आणि याचं उत्तर देताना वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की हे श्रीराम, तुम्हाला जे काही प्राप्त करायचं असेल त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि आपण काल हे प्रयत्नांचं स्वरूप मुमुक्ष व्यवहारमधून बघितलं. ज्यांना मोक्षाची अपेक्षा आहे त्यांना मुमुक्षु म्हणतात आणि त्यांचा व्यवहार कसा असावा हे कालच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं. त्यात मुख्यत्वे करून 4 द्वारपाल त्यांनी सांगितले. हे द्वारपाल कशाचे, तर हे मोक्षाच्या मंदिराचे. या मोक्षाच्या मंदिरात जाण्यासाठी शम किंवा संतोष किंवा विचार किंवा सत्संग या 4पैकी कोणीतरी एकाशी मैत्री करायची आणि त्याच्यानंतर ही मैत्री सफल झाली की आपण त्या मंदिरात प्रवेश करू शकतो. एकाशी मैत्री झाली की बाकी आपोआप इतरांशी होते. कुठल्याही ऑफिसमध्ये पण गेलं, एकाला आपण पकडलं की तो 4 जणांशी आपली ओळख करून देतो की हां, ये मेरा आदमी है, इसको जाने दो अंदर, अशा प्रकारे. तर तसंच त्या मंदिरातही एकाशी मैत्री केली की बाकीच्यांसोबत जाता येतं. सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यात जो भाग आहे तो प्रयत्नांचा. वसिष्ठ ऋषींनी अगदी जोर देऊन सांगितलं की कुठलंही या जीवनात तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते केवळ प्रयत्नांनीच प्राप्त होऊ शकतं. एखाद्याला सहज असं वाटतं की मला नशिबाने काहीतरी मिळालं आहे, तर नशिबाने असं काही नसतं. ते पूर्वीचे कर्म असतील, पूर्वीचे फळं असतील आणि त्याचप्रमाणे तेच फळं तुमचे फलित होतात. आता इथून पुढे जाण्यासाठी या उत्पत्ती प्रकरण आणि उरलेलं योग वासिष्ठ याच्यामध्ये जाण्यासाठी वसिष्ठ ऋषींनी एक अट घातलेली आहे योग वासिष्ठमध्ये, या ग्रंथातच. त्यांनी म्हटलं आहे की ज्याला खरोखर या मुक्तीची ओढ आहे अशानेच या मार्गावरती यावं. ज्याला या गोष्टीची जाणीवही नाही तो येऊ शकत नाही, त्याचा काही संबंध नाही. आणि जो पूर्णपणे मुक्त आहे त्यालाही या गोष्टीची गरज नाही. तर पुढे जाण्यासाठी कुठेतरी ही जाणीव हवी, कुठेतरी त्याचा एक व्यवहार हा त्या मोक्षाच्या ज्याला अपेक्षा आहे त्या व्यवहाराला साजेल असा त्याचं वागणं असावं. तर आपल्यापैकी आता आपण हे सगळं योग वासिष्ठाची सत्र ऐकतो आहोत, आपल्यामध्ये ती क्वालिफिकेशन आहे का, ती पात्रता आहे का, हा प्रश्न इथे येतो. स्वाभाविकपणे अनेक जण बाहेर इतर ठिकाणी जेव्हा या विषयाची चर्चा होते योग वासिष्ठाची, तेव्हा सांगतात की तुम्हाला योग वासिष्ठ वाचायचं असेल तर सगळीकडे नाही पण काही काही जण असं म्हणतात की अगोदर तुम्ही भगवद्गीता वाचली पाहिजे, अगोदर तुम्ही पतंजली योगसूत्र वाचले पाहिजे, अष्टावक्र गीता वाचा, मग त्याच्यानंतर तुम्ही ब्रह्मसूत्र समजून घ्या आणि त्यानंतर मग योग वासिष्ठ. कारण योग वासिष्ठ हे वेदांतमध्ये समजलं जातं.
म्हणजे जिथे सगळं वेदांचा अभ्यास संपतो त्याच्या पलीकडे, म्हणून त्याला वेदांत असं समजलेलं आहे, म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी काही पात्रता लागते असं काही काही लोकांची एक भूमिका असते. योग वासिष्ठमध्ये अशी कुठलीही भूमिका मांडलेली नाही. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की तुम्हाला हे माहीत पाहिजे, ते माहीत पाहिजे. पण एक मनाची स्थिती किंवा जीवनाचं एक पर्टिक्युलर त्याला काय म्हणतात, आपलं आचरण हे अशा विशिष्ट पद्धतीने असायला हवं, अशी एक रिक्वायरमेंट आहे. तर याच्यामध्ये आपण सगळे सत्संगमध्ये आहोत, साधना करतच असू अशी आशा करतो. पण नसेल तरी कमीत कमी सत्संगमध्ये आहोत, 4 लोकांशी आणि चांगल्या वागण्यात, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ग्रुपमध्ये असाल किंवा तुमचा जो कुठला आध्यात्मिक ग्रुप असेल, त्या सत्संगामध्ये असल्यामुळे स्वाभाविकपणे मी अशी आशा करतो की एक तरी क्वालिफिकेशन आपल्याकडे आहे, एक तरी पात्रता आहे. आणि ही पात्रता असल्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. तर याच्या पुढे वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात की हे जे काही तुझ्या मनाचे खेळ आहेत, की याच्यात अर्थ नाही, त्याच्यात अर्थ नाही, हे सगळे जे काही प्रश्न आलेले आहेत, या प्रश्नांच्या मागे काही काही ॲझम्पशन्स आहेत, काही काही तुझी एक समजुती आहे. पहिली समजूत ही आहे की हे सगळं जग, याच्यामध्ये मी जे काही फसतो, जे काही करतो आणि ज्याच्यात मला काही केल्याने आनंद मिळणार नाही, ही जी भूमिका आहे तर या जगाबद्दल पहिल्यांदा समजून घेऊ. कारण जन्म झाल्यानंतर आपल्या जन्मासोबतच हे जगही अस्तित्वात येतं. असं होत नाही की आपण जन्माला आलो आणि आजूबाजूला काहीच नाही, अशी परिस्थिती आपल्यापैकी तरी कोणाची नाही आहे. म्हणजे आपल्यासोबत जगही अस्तित्वात येतं आणि आपला मृत्यू झाल्यानंतर हे जग संपतं असं समजायला हरकत नाही. प्रत्यक्षात जग राहतं की नाही राहत हा भाग वेगळा. एक टेक्निकल प्रश्न इथे येतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मी राहतो, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर जग राहतं अशी एक भूमिका कोणी मांडू शकतं. पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने जग आहे की नाही हे कसं सिद्ध करणार? आर्ग्युमेंट इथे काय, एखादी व्यक्ती गेल्यानंतर जग राहतं की नाही हा प्रश्न नाही, मी गेल्यानंतर जग राहतं की नाही याची गॅरंटी कोणी द्यावी? कारण मेलेला सांगू शकत नाही की जग आहे, उरलं की नाही म्हणून. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दिसतंय, तोपर्यंत माना आहे म्हणून. तर हे जे मानतो आपण हे सुद्धा किती खरं आहे, किती खोटं आहे, ह्याच्यावरती वसिष्ठ ऋषींनी एकदम झगझगीत प्रकाश टाकला. आणि त्यांनी हे जेव्हा आपण सगळं ऐकू कदाचित थोडं कन्फ्युजिंग वाटेल, परंतु विचार केला तर लक्षात येईल की ते किती सत्य सांगतायत. आणि ज्यांना ही भूमिका आजची कळेल त्यांचे मनाचे प्रश्न, त्यांच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी बदलायला मदत होईल. आजच्या सत्राने इमिजिएट बदलेल असं नाही, कारण योग वसिष्ठ घ्या किंवा कुठलेही हे ज्ञान घ्या, हे वारंवार वारंवार अभ्यासाचा विषय आहे. एका दमात पटकन वाचलं आणि झालं असं होत नाही. पण एक सुरुवात तरी होते, ते बी पेरलं जातं. वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जग तुझे सत्य समजतं हे सत्य नाहीये. का तर याचा विचार आपण स्वतः जरी केला, आम्ही पहिल्याच सत्रामध्ये आपण म्हटलं होतं की मी कोण, हे जग काय, या प्रश्नाचा विचार करत गेलो तर थोडं मागे 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 जावं की मी कुठून आलो, अच्छा माझे आईवडील, मग ते कुठून आले, त्यांची पूर्वज, असं करत करत आपण जेव्हा जातो तेव्हा कुठेतरी मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल किंवा बिग बँग थेअरीमध्ये असेल किंवा आणखी कुठेतरी असेल, म्हणजे पूर्ण विज्ञानाचाच जरी विचार करायचा झाला तरी असं म्हणतात की काहीतरी कुठेतरी सूक्ष्म स्वरूपात होतं आणि त्या सूक्ष्म स्वरूपापासून नंतर मग या एनर्जीज आल्या आणि मग ते बिग बँग झालं किंवा मग जीव निर्माण झाले. तर त्यावेळेस हा प्रश्न विचारावा पुढे, हो खरं आहे पण याच्या अगोदर काय होतं, आणि जे याच्या अगोदर होतं त्याच्यापासून हे झालं, त्या होण्याला कारण काय? तुम्ही म्हणत असाल बिग बँग थेअरी, बिग बँग झाली म्हणजे काय झालं, तो मोठा स्फोट झाला तर कशामुळे झाला? मग त्या कोणी म्हणेल नाही त्यांच्यामध्ये आपापसात घर्षण होतं, फोर्स होता, मग असं होतं तर तो कुठून आला, तो फोर्स कुठून आला? हे प्रश्न जेव्हा विचारत 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 जातो तेव्हा असं लक्षात येतं की अरे या सगळ्याची सुरुवात काहीतरी अशी स्टेट होती की जिथे काहीच नव्हतं आणि त्या काही नव्हतं पासून काहीतरी झालं. तर हे जे काही नव्हतं ते काहीतरी झालं, ह्या दोघांमध्ये जो फरक आहे, हा जो बदल झालेला आहे की काही नाही सगळं स्थिर होतं आणि त्या सगळ्या स्थिरतेपासून काहीतरी व्हायला सुरुवात झाली, हा जो बदल झालेला आहे तो बदल पकडता आला पाहिजे. एकदा जो बदल पकडला की मग आपल्याला कळतं की अच्छा इथून सृष्टीची निर्मिती झाली, इथून हे सगळं जग निर्माण झालं. आणि वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे काही समजतोय ना हे निर्माण झालं आहे, वास्तविक पाहता काहीही निर्माण झालेलं नाही. कारण या सगळ्याच्या ह्याच्यात ज्यांनी निर्माण केलं त्या निर्मात्याला जर शोधायला गेलो तर असं लक्षात येतं की असा निर्माता कोणीच नाही, हे केवळ एक स्वप्न रूप आहे. उत्पत्ती प्रकरण हे फार मोठं आहे, एका दिवसात त्याच्या सगळ्या सखोल भागात जाऊन सगळ्या गोष्टी कव्हर करणं हे थोडं कठीण आहे. आणि त्याच्यामुळे काही ज्या गोष्टी आहेत या प्रकरणात आलेल्या, त्या प्रकरणातल्या गोष्टी आपण थोड्या समजून घेऊ.
आणि त्याच्यात त्या गोष्टींच्या माध्यमातून या सगळे विषय समजायचा प्रयत्न करू. तर इथे सुरुवातीलाच वसिष्ठ ऋषी एक गोष्ट स्पष्ट करून सांगतात की हा जो काही जन्म 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 म्हणतो ना, या जन्माचं कारण काय आहे. आपणही पहिल्या दिवशीच बघितलं होतं की आपल्या काहीतरी इच्छा असतात, काहीतरी आपले कर्म असतात. ते कर्म का असतात तर काहीतरी इच्छा. मला काहीतरी एक मोठं घर बांधायचं आहे, ही इच्छा. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काही प्रयत्न करतो. ते प्रयत्न सफल झाले तर ठीक, नाही झाले तर त्यांना पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागतो. आणि अशा रीतीने आपण एकानंतर एक जन्मांची शृंखला सुरू करतो. आता स्वाभाविकपणे प्रश्न येतो की मग ठीक आहे माझा, आणि इथून थोडं लक्ष देऊ नये का, कारण हे सगळे आपल्या ज्या संकल्पना आहेत आतापर्यंतच्या, या सगळ्या संकल्पना तोडणाऱ्या गोष्टी आहेत. तर पहिला प्रश्न येतो की ठीक आहे, चला मानतो की जन्म झाला, पण जन्म झाला म्हणजे नेमकं काय झालं, कुठे जन्म झाला, मी याच पृथ्वीवरती परत जन्म घेतो की आणखी काय होतं. तर इथे वसिष्ठ ऋषी उत्तर देताना सांगतात की 3 प्रकारचे आकाश, 3 प्रकारच्या स्पेस ह्या तुम्ही विचारात घ्या. पहिली आहे ज्याला आपण म्हणतो चित्ताकाश. चित्त म्हणजे आपलं मन, आपलं हृदय, जे काही आपण साधारण भाषेत समजतो ते. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा स्वप्न बघतो, डोळे मिटले तरी आपल्याला काही ना काही दृश्य दिसतं. त्या दृश्य दिसण्यासाठी काहीतरी जागा पाहिजे. आपण आतल्यात काहीतरी बोलतो तर त्या बोलण्यासाठी सुद्धा जागा पाहिजे, काहीतरी ऐकू यायला पाहिजे. कुठलीही घटना घडण्यासाठी, इव्हन स्वप्न बघतो, त्या घटना घडण्यासाठी कुठेतरी आकाश पाहिजे, कुठेतरी स्पेस पाहिजे. तर ती जागा कुठली, तर ती आपलीच, आपल्या हृदयातली जी जागा आहे त्याला म्हणतात चित्ताकाश. याच्यातच आपण सगळ्या गोष्टी बघतो. प्रत्येकाचं चित्ताकाश हे वेगळं आहे. तुमच्या हृदयात काय चाललं हे मला कळणार नाही, माझ्या हृदयात काय चाललं हे तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे आपले हार्ट स्पेस, आपलं चित्ताकाश हे वेगळं असतं. त्यानंतर भूताकाश म्हटलंय. भूताकाश म्हणजे हे जे काही आपण आपल्या आजूबाजूला बघतो, जे तुम्हालाही तेच दिसतं आणि मलाही तेच दिसतं. त्या भूताकाशाला जी सगळी कॉमन स्पेस आहे, सगळं आकाश आपण जे बघतो, ज्याच्यात सगळे भूत राहतात, त्यांना म्हणतात भूताकाश. भूताकाश म्हणजे आपले सगळे जीव जे कोणी असतील, चर अचर सगळे. आणि याच्याही पलीकडे चिदाकाश असं म्हटलंय, जे सत्याशी संबंधित आहे, त्याला म्हणताय चिद आकाश. त्याला चिदाकाश म्हणतात. चिदाकाश म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये एक नाही सगळेच ब्रह्मांड आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या आतमध्ये काय चाललंय तेही दिसतं, माझ्या आतमध्ये काय चाललंय तेही दिसतं, आणि हे सगळं जगही दिसतं. तर याला म्हणतात चिदाकाश. हे सगळं एकापेक्षा एक अनेक त्याच्यामध्ये असे सगळे विश्व असतात, अनेक ब्रह्मांड आहेत. सतत त्या आकाशामध्ये ब्रह्मांडांची निर्मिती सुरू असते. अनेक ब्रह्मांड होतात, येत जातात, म्हणजे काय म्हणतात त्याला, विघटित होतात आणि तयार होतात. या सगळ्या वेगवेगळ्या अवस्थांमधून ते जात असतात. तर हे जे अनादि अनंत आकाश पसरलेलं आहे, ज्याचा कुठेही अंत नाही, त्या आकाशापर्यंत त्याच्यामध्ये हे सगळं काही चिदाकाश आपण म्हणू शकतो. यानंतर वसिष्ठ ऋषी एक गोष्ट सांगतात आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून जन्म मृत्यू हे सगळे वेगवेगळे विषय समजावून सांगतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात की एक लीला आणि सरस्वती अशी गोष्ट आहे. लीला नावाची राणी असते, तिचा नवरा असतो पद्मराजा, आणि ही लीला एकदा आपल्या पतीच्या जीवनाबद्दल विचार करते आणि सरस्वतीकडे असा वर मागते की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू समोर यावं आणि माझ्या पतीचा जीव हा माझ्या या महालातच राहावा, ही जी कक्ष आहे, जी रूम आहे, याच्यामध्येच राहावा. आणि मग कालांतराने त्या पद्मराजाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही लीला सरस्वतीला बोलवते आणि सरस्वतीला म्हणते की आता माझा नवरा कुठे गेला, त्याचं शरीर इथे आहे, याचं काय करू. तर सरस्वती म्हणते की याला विशेष प्रकारच्या फुलांनी झाकून ठेव आणि मी तुला त्याचं पुढचं जीवन कुठे आहे ते दाखवते. आणि मग तिला एका विशिष्ट शक्तीच्या आधारे त्या लीला राणीला ही सरस्वती देवी त्या तिच्या नवऱ्याच्या पुढच्या आयुष्यात घेऊन जाते. पुढच्या आयुष्यात ती जेव्हा बघते तिथे, तर असंच आकाशामध्ये जाऊन कुठेतरी वेगळ्या ब्रह्मांडामध्ये त्या पद्मराजाचं दुसरं आयुष्य सुरू झालेलं असतं. आणि ही लीला राणी, त्याची बायको, ही जेव्हा बघते की अरे याच्या राजाच्या दरबारात सगळे मंत्री तेच आहेत जे माझ्या दरबारात होते, प्रजासुद्धा तीच दिसते आहे, त्याच्या बाजूला एक मला स्त्री दिसते, पत्नी, ती पण माझ्या तरुणपणातलीच दिसते आहे, हा राजाही तरुणपणात होता तसंच आहे. मग हे काय झालं, म्हणजे मी समजू शकते माझं काहीतरी इथे असेल रूप किंवा माझ्यासारखे दिसणारी कोणी, पण सगळेच लोक दिसणारे कसे काय सारखे असू शकतात. या राजांनी नवीन विश्व बघितलं तर काय याच्यासोबत सगळेच माझी प्रजा मेली की काय, सगळेच दुसऱ्या राज्यात गेले की काय. आणि असं विचार करून ती परत पुन्हा आपल्या जीवनात येते, आपल्या महालातल्या सगळ्या लोकांना बोलवते आणि मग जेव्हा सगळे तेच दिसतात तर ती म्हणते, हां मला थोडं समाधान वाटलं,
की तुम्ही सगळे इथे आहात, जरा राजाचा मृत्यू झाल्यामुळे दुःख वाटत होता, असं म्हणून ती त्यांना परत पाठवते. आणि मग सरस्वती देवीला प्रश्न करते की हे कसं काय, हा चमत्कार काय आहे, हे लोक इथेही आहेत आणि तिथेही आहेत, असं कसं शक्य आहे, एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये हे लोक कसे काय असू शकतात. तर मला त्याच्यावरती सरस्वती म्हणते काय हरकत आहे याच्यात असायला, की तुला नेमका प्रॉब्लेम काय, तुला कुठलं खरं वाटतं. तर ती लीला म्हणते की हे जे बघते आहे हे खरं आहे आणि ते जे बघत होती ते स्वप्न वाटतं, कारण ते असं आता तू इथे माझ्यासमोर आहे, मी या इथे इतक्या काळ जगत आली, हे मी जाऊन बघितलं पलीकडे काहीतरी, पण ते डोळे मिटून बघितलेलं आहे, एक फक्त आतल्या वृत्तीने आतल्या प्रवासातून मी ते बघू शकली आणि तू जे मला काही आशीर्वाद दिले त्या शक्तीच्या भरोशावर बघितलं, तर ते स्वप्न असावं. मग सरस्वती प्रश्न विचारते की अच्छा, स्वप्न आणि खरं याच्यातलं तुझा हे काय. तर म्हणे मी जे आत्ता बघते ते खरं आणि जे पुढे दिसतंय मला डोळे मिटून बघायला जाते ते स्वप्न असेल. मग इथे एक फार सुंदर घटना घडते. याच्यामध्ये सरस्वती म्हणते ठीक आहे, आपण एक काम करू, मी तुला पूर्ण तुझ्या मागच्या जन्माची पण गोष्ट सांगते. तू जसं पुढचं जन्म बघतेय तुझ्या नवऱ्याचा आणि तो जन्म तुला असं वाटतं की तो स्वप्नमय आहे, तर हा जन्म सुद्धा स्वप्नमय असू शकत नाही का. असं नसेल का की तू मागच्या जन्मात कोणीतरी होती आणि तू आणि तुझ्या नवऱ्याने काहीतरी स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न तुम्ही आज बघत आहात आणि या स्वप्नामध्ये आणखी एक स्वप्न बघून पुढचं जन्म बघत आहात. ही पॉसिबिलिटी आहे, ही शक्यता आहे. म्हणून ती त्या लीलाला तिच्या मागच्या जन्मात घेऊन जाते की जिथे तिचा नवरा एक ब्राह्मण होता आणि वसिष्ठ नावाचा, ही त्याची पत्नी अरुंधती म्हणून होती आणि त्याला एक दिवस त्याने एका मोठ्या राजाची मोठी अशी मिरवणूक बघितली आणि त्याला वाटलं की अरे आपण सुद्धा असा राजा व्हावं, आणि म्हणून त्याची मरतानाची जी तीव्र इच्छा होती की आपणही राजा व्हावं, त्या विचाराने तो ह्या जन्मामध्ये राजा झाला. आणि ही त्याची पत्नी, तिची पण तीच इच्छा होती की आपला पती आपल्याजवळ राहावा, त्यावेळेसही तिने सरस्वतीची आराधना केली होती. तर अशी एकानंतर एक जन्मांची शृंखला तिने बघितली की अरे मी त्या जन्मातही सरस्वतीची आराधना केली होती, माझ्या नवऱ्याला राजा व्हायचं होतं, मी त्याच्यासोबत बनून या जन्मात आली, या ब्रह्मांडात मी राजा झाली आणि पुढच्या ब्रह्मांडात राणी झाली आणि पुढच्या ब्रह्मांडातही माझा पती राजा झाला आहे आणि मी पण त्याची राणी झालेली आहे. आता प्रश्न इथे असा पडतो की मग हे सगळं बघितलं कुठे. तर हे सगळं जे काही आहे हा मृत्यूच्या क्षणी, आणि याच्यामध्ये हे जे उत्पत्ती प्रकरण आहे याच्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचा विषय आलेला आहे. याच्यामध्ये भौतिकशास्त्र पण आलेलं आहे, खगोलशास्त्र आपण म्हणतो तेही आलेलं आहे आणि मृत्यूबद्दलच्या सगळ्या कल्पना त्या पण दिलेल्या आहेत, मृत्यूनंतर काय होतं तो सगळा प्रवास दिलेला आहे. दुर्दैवाने या एका तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं थोडं कठीण आहे. पुन्हा कधी संधी मिळाली तर करेल, पण आज थोडं थोडं त्याला स्पर्श करून निश्चित जाऊया. तर तिला सांगितलं जातं सरस्वतीकडून की जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तर त्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या मनामध्ये ज्या संकल्पना असतात, जे काही त्याचे विचार असतात, तेच विचार त्याच्या पुढे त्या मृत्यूनंतर काही काळाने जी काही त्याची सुषुप्तीची झोपेची अवस्था असते त्याच्यानंतर त्याच तिथे त्याच्या हृदयात पुन्हा त्या त्या घटना, ते जीवन असं एखाद्या सिनेमाच्या पडद्यासारखं समोर येतं आणि तो ते सगळं जीवन पुन्हा बघायला सुरुवात करतो. वास्तविक कुठलंही जग हे निर्माण होत नाही, कुठलंही ब्रह्मांड निर्माण होत नाही, कुठली पृथ्वी निर्माण होत नाही, ना हे पंचमहाभूत ज्याला म्हणतो आपण की पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश, या सगळ्या गोष्टी म्हणजे पाणी, अग्नी, या काहीही याच्यातलं निर्माण होत नाही. हे केवळ एक तो मनुष्य मृत्यूच्या समयी त्याचे जे काही इम्प्रेशन्स असतील, त्याच्यावरती जे काही संस्कार झालेले असतील, त्या संस्कारांप्रमाणे तो पुढचं जीवन बघतो आणि ते जीवन जगायला सुरुवात करतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की जन्म घेतल्यानंतर की हे माझे आईवडील, हे माझे काका, हे माझे बहीण भाऊ, आणि माझ्या जीवनात येणाऱ्या अशा अशा घटना आणि हे असं असं मी जगतो आहे. हा केवळ त्याचा भ्रम असतो. आता याचा थोडा आणखी वेगळा विचार केला तर इथे आयुष्य संपवलं आज या क्षणी आत्ता आणि दुसरं आयुष्य सुरू केलं आणि त्या आयुष्यामध्ये असंच इमॅजिन केलं की चला योग वसिष्ठाचं सत्र सुरू आहे, आपण सगळे ऐकतोय, बघायला बसलेले आहेत आणि हे सत्र असंच असं सुरू झालं. एक फार छान मूव्ही आली होती, 1 मिनिटाचीच क्लिप होती, कधी मिळाली तर मी पाठवेल. त्याच्यामध्ये असंच एक्झॅक्टली हे दिलं होतं आणि ते आत्ता रिसेंटली याच्यामध्ये त्यांनी टाईम मशीनच्या आधारे ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की एक स्त्री बसलेली असते, फॉरेनमधली मूव्ही आहे, आणि एक माणूस तिथे येतो टाईम मशीन घेऊन आणि तो तिला काहीतरी इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो
आणि प्रत्येक वेळेस जेव्हा त्याला लक्षात येतं की अरे आपण फेल गेलो, तर तो टाइम मशीनचं बटन दाबतो, 1 मिनिट मागे जातो, पुन्हा अटेम्प्ट करतो. असं करत करत शेवटी ती स्त्री त्याला सांगते की मी पण ॲस्ट्रॉनॉमीची, मी पण ॲस्ट्रोफिजिक्सची स्टुडंट आहे, त्याची प्रोफेसर आहे. आणि हे जेव्हा जेव्हा तू प्रत्येक वेळेस टाईम मशीन दाबायचं ना, तुला वाटायचं की आपण 1 मिनिटं मागे गेलो आहे. असं नव्हतं. प्रत्येक वेळेस तू ते टाईम मशीन बटन दाबलं की तुझा मृत्यू व्हायचा, तू स्वतःचं नवीन विश्व निर्माण करायचा आणि त्या नवीन विश्वामध्ये मला बघायचा, हे सगळं वातावरण असंच बघायचा आणि तिथून पुन्हा सुरू करायचं. त्यामुळे प्रत्येक विश्वामध्ये तू हेच इमॅजिन केलं की माझे आई वडील हे आहेत, ही माझ्यासमोर बसलेली स्त्री आहे, हे गार्डन असंच आहे. जसं तू इमॅजिन केलं तसं त्या क्षणापासून सुरू झालं. या वाक्याचा दुसरा अर्थ असाही होतो की आपण जे इमॅजिन करतो की मी आईच्या गर्भातून जन्म घेतला, लहानपणापासून मोठा होत 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 असा आलो, याच्यामध्ये कधीही कुठल्याही स्टेटला असं असू शकतं की तुम्ही डायरेक्टली 16व्या वर्षी जन्माला आले आणि त्याच्या मागचं जे काही आहे, हे आईवडील किंवा माझा जन्म इथे झाला, माझे आजोबा असे होते, हे केवळ एक स्वप्न असू शकतं, हे केवळ भ्रम असू शकतो. आता हे खरं की खोटं, तर आपण जे स्वप्न बघतो त्याच्याशी आपण स्वतःची तुलना करावी. मला सांगा, आपण जेव्हा स्वप्न बघतो त्या स्वप्नामध्ये आपल्याला जे काही घडतं आहे ते सत्य वाटतं की नाही? त्यामध्ये एखादा वाघ बघितला, एखादी घटना बघितली तर आपल्या हृदयाची धडधड वाढते, आपल्याला घाम येतो. म्हणजे ह्या जीवनामध्ये स्वप्नात जे बघतो आहे त्या सगळ्यांची भीती वाटायला लागते, त्याप्रमाणे सगळ्या भावना अशाच्या अशा येतात. बरं, तिथे आपण ते सगळं तसंच एक्सपिरियन्स करतो. आणि काही काही लोकांना स्वप्न इतके भयानक पडतात की त्या भयानक स्वप्नामध्ये त्यांना इकडच्या जन्मातला, ह्या ज्याच्यातला, ज्याला आपण रिअल म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा हार्ट अटॅक येतो. किंवा काही लोक अतिशय उद्दीपित होतात, तर त्यांना बोलायला लागतात, चालायला लागतात. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या चालू असतात ह्या केवळ स्वप्नामध्ये. पण ते स्वप्न किती सत्य वाटतं. पण स्वप्नामध्ये घडणाऱ्या गोष्टी या कुठे प्रत्यक्षात घडत असतात का? कोणी दाखवू शकेल का की हा मी स्वप्नामध्ये वाघ बघितला, बरं आता दाखवतो वाघ कुठे येतं? नाही दाखवता येत. कुठे बघितला तेही माहिती नाही, कारण तिथे आकाश कुठेच नाही, आपण डोळे मिटून बघतोय, म्हणजे जे काही ते आतमध्येच आहे. तर ते जसं सत्य असतं तसं हे जीवनसुद्धा एक स्वप्न आहे आणि हे आपल्याला सत्य वाटतं. आता श्रीरामांचा प्रश्न आहे की हे असं कसं शक्य आहे? म्हणजे मी एवढं आता इथे तुमच्याशी बोलतो आहे, मी कोणाला स्पर्श करू शकतो, मला जाणवतं, तर ह्या गोष्टी कशा शक्य आहेत? तर वसिष्ठ ऋषी म्हणतात, जशा स्वप्नामध्ये शक्य आहेत तशाच त्या इथेही शक्य आहेत. आज तुम्हाला वाटतं तुम्ही सत्यात आहात, मी तुम्हाला एक आणखी छोटंसं चॅलेंज देतो. आजचा वार बुधवार, मंगळवार, काहीतरी कारणामुळे आज तुम्ही छानसं जेवण जेवले आणि गाढ झोपलेले आहात. दुपारी जायफळ वगैरे असलेलं जेवण खायला मिळालं, काय असेल ते, आणि एकदम गाढ झोपलेले आहात. आणि झोपेतच इमॅजिन केलं की रात्रीचे 8 वाजलेले आहेत, आपल्याला हे योग वसिष्ठाचं सत्र अटेंड करायचं आहे, आपण ऑनलाईन आलो आहोत आणि हे सत्र जे सुरू आहे हे ऑनलाईनच चाललेलं आहे. हां, आणि तुम्ही त्या पूर्ण स्वप्नामध्ये इतके मग्न आहात की अजून तुम्ही वास्तविक बाहेरच्या घड्याळात 8 वाजलेले नाही. स्वप्नात लक्षात घ्या किती वेळ गेला हे आपल्याला कळत नाही. बरोबर, त्या ह्याच्यात आपण वर्षानुवर्ष काढून देतो. मग त्याच्यामुळे हे जे दुपारच्या झोपेचे समजा 2-2:30 पासूनचे पुढचे 5, 5.5, 6 तास असतील, ते असे निघून जातात आणि 8 वाजले, 8 वाजता आपण सत्र अटेंड करायला सुरुवात केली. ही पॉसिबिलिटी नाही आहे का? असू शकते ना. तुम्ही अजूनही झोपेतच असू शकता, अजूनही झोपेतच तुम्ही हे सगळं ऐकता आहात, त्या झोपेतच मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, ही शक्यता असू शकते. किंवा खरोखर झोपेतून उठून बाहेर आले आहात आणि संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि सत्र अटेंड करतात, हेही असू शकतं. या दोघांमधला फरक कसा गॅरंटीने कोणी सांगू शकतं का? हे सांगणं कठीण आहे. कारण प्रत्येक घटना तुम्ही म्हणाल नाही मी याच्याशी बोलते, त्याच्याशी बोलते, नवऱ्याशी बोलते किंवा मी माझ्या मुलाशी बोलतो आहे, असं काहीतरी सांगाल, पण ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नातही शक्य आहे. मग गॅरंटी काय की तुम्ही बघतायत आत्ता हे स्वप्न नाही सत्य आहे म्हणून, किंवा सत्य नाही स्वप्न आहे, याची काही खात्री देता येत नाही. एक्झॅक्टली हेच लॉजिक वापरून सरस्वतींनी त्या लीलाला किंवा वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाला हेच गणित सांगितलं की हे जे काही बघता आहात हे सगळं स्वप्न आहे. आणि मग याच्यामध्ये मृत्यूबद्दल सांगितलं. त्याच्यामध्ये हे जे काही वेगवेगळ्या ब्रह्मांडातून यांनी प्रवास केला, लीलानी आपल्या पूर्वीच्या जन्मात गेली, आपल्या नंतरच्या जन्मात गेली, आणि त्यावेळेस तिने जे चिदाकाशात जाऊन बघितलं, मी आता तुम्हाला सांगितलं, चिदाकाशमध्ये हे सगळ्या लोकांचे सगळे विश्व असतात. त्याच्यामध्ये मी माझ्या विश्वातून तुमच्या विश्वात जाऊ शकतो. ओके, आणि ही शक्ती फक्त सिद्ध लोकांना असते. नाही तर तुमच्या मनात काय चाललं हे कसं काय बघता येईल ना, हे शक्य नाही. पण तिथे केवळ सिद्धी मिळाल्यामुळे लीला ती करू शकत होती.
आणि याच्यात मग असे वर्णनं आलेले आहेत की अनेक प्रकारचे विश्व निर्माण होतात, अनेक प्रकारच्या विश्वांमध्ये त्या विश्वांची स्थिती काय असते. काही ठिकाणी फक्त पाणी आहे, काही ठिकाणी फक्त जंगल आहे, काही ठिकाणी माणसं आहेत, काही ठिकाणी माणसं नाहीत. ज्या ठिकाणी माणसं आहेत त्यांचे रूप वेगळे आहेत, कोणाचं शरीर एक आहे, कोणाचं शरीर दुसरं आहे, असे अनेक प्रकारचे. म्हणजे तुम्ही डोक्याला ताण देऊन जेवढं इमॅजिन करू शकता तेवढ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या पॉसिबिलिटीज त्यांनी म्हटलंय की या शक्य आहेत. म्हणजे डोकं खाली पायावरती ही सुद्धा परिस्थिती असू शकेल, असं सगळं काही शक्य आहे. आणि अशा प्रकारचे ब्रह्मांड बघितल्यानंतर ती लीला, तिला जेव्हा या सगळ्या गोष्टींचं एक स्वरूप कळायला लागलं की अच्छा असं असं होतं, आणि मग ती गोष्ट पुढे जाते की तिच्या नवऱ्याचं पुढच्या याच्यात एका शेजारच्या राजाशी युद्ध होतं. ते युद्धामध्ये तिचा नवरा मरतो, मग तो परत येतो. परत आल्यानंतर ह्या जन्मात तो जिवंत होतो. आणि मग ही जी पहिली लीला असते ही या सगळ्या प्रवासात तिचं काय झालं, ती दुसरी लीला असते तिचं काय झालं, हा सगळ्या गोष्टींचा भाग आहे. मी उगाच तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही, कारण ते वाचताना हे लक्षात येईल की याच्यात अनेक गोष्टी आहेत, एकात एक आहेत. माणूस थोडा फसू शकतो. आपल्याला फक्त ना गोष्टीच्या सूत्रांमध्ये अडकायचं नाहीये की कोणी काय म्हटलं, कोण कुठून कुठे गेलं, याच्यात अडकायचं नाही. हे सगळं तुम्ही वर्णन करणाऱ्यांनी जरूर वर्णन करावं. हा इकडून आला तिकडे गेला, तिकडून आला तिकडे गेला, मला ज्ञान सांगा. काय माहिती दिली तेवढीच सांगा. तिथे वर्णनही खूप आहेत की हे असं विश्व होतं, तसं विश्व होतं. वर्णन आपल्या कामाचं नाहीये. आपल्याला माहिती, नॉलेज, की मला हे सांगितलं, हे जीवन जगण्यासाठी उपयोगाचं आहे, हे सांगा. तर याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगतो. पहिली गोष्ट मृत्यूबद्दल. मृत्यू कसा होतो, मृत्यू नंतर काय काय होतं, हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. खरा हा एक इंडिपेंडंट तासभर बोलण्याचा विषय की मृत्यूनंतर काय होतं आणि मृत्यू कसा येतो. पण त्यातल्या त्यात आपण आपल्याशी थोड्याशा ज्या उपयोगाच्या गोष्टी असतील त्या समजून घेऊ. पहिली गोष्ट, मृत्यू हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. साधारण 3 प्रकार म्हटलेले आहेत. जे योगी आहेत, जे साधना अभ्यास वगैरे करतात ते, जे पोहोचलेले आहेत, सिद्धयोगी आहेत ते, आणि जे मूर्ख आहेत, जे यापैकी काही गोष्टी करत नाही ते. तर याच्यातले जे 2 प्रकार आहेत, त्यांना जे साधना वगैरे करणारे असतात किंवा पोहोचलेले असतात त्यांना मृत्यू हा अतिशय सुलभ, सहज येतो. त्यांच्या आयुष्यात सहसा काही समस्या येत नाही. अगदी सहजपणे अचानक कधीतरी जीवन त्याग करून ते कोणालाही त्रास न देता आणि स्वतःही त्रास न भोगता याच्यातून पलीकडे जातात. जे थोडे अज्ञानी आहेत, ज्यांनी या गोष्टींचा अभ्यास केलेला नाही, त्यांचा मृत्यू मात्र हा अतिशय कष्टदायक असतो, असं योग वासिष्ठमध्ये म्हटलेलं आहे. आणि वास्तविक मृत्यू म्हणजे काय, तर मृत्यूच्या वेळेस जेव्हा ती घटना घडायला लागते तर असे अनेकांचे वेगवेगळे अनुभव असतात की जिथे सगळं गोल गोल फिरताना दिसतं, डोळे खोल जातात, आपल्याला असं वाटतं की सगळंच जग हे हालायला लागलेलं आहे. आणि त्या क्षणी कितीही आपण ओरडायचं म्हटलं तरी आवाज येत नाही. शरीरातले सगळे प्राण हे हृदयाच्या दिशेने ओढले जातात. सगळ्या ज्या आपल्या नाड्या आहेत त्यांच्यातले जे काही रस असतील ते सुद्धा सगळे हृदयाकडे ओढले जातात. आणि त्याच हृदयामध्ये असं असंख्य विंचू चावल्यासारख्या वेदना होतात, असं साधारण मृत्यूचं वर्णन दिलेलं आहे. खरं सांगायचं तर त्याच्या विशेष खोलात जाण्यात आत्ता तरी अर्थ नाही, कारण हे समजून समजून काय करणार आहे. पुन्हा घुमून फिरून एकाच ठिकाणी आपण येऊ की आपल्याला असं घटना व्हायला नको आहे ना. आपल्याला आपलं जीवन निदान एक समाधान तरी हवं की मी चांगले प्रयत्न केले. तर त्या दृष्टीने साधनेच्या मार्गावरती अवश्य राहा. नियमितपणे साधना करा. नियमितपणे जे काही पुढचे आपले कोर्सेस असतील ते करत जा. त्या मार्गावरती राहिलं, स्वतःला शुद्धी करून घेत राहिलो सारखे सारखे, तर ह्या सगळ्या समस्या येणार नाही. मग निदान एक भीती राहत नाही की माझं काय होईल, माझं काय होईल. नाहीतर बाहेर जग बघा, अनेकांचे अनेक प्रकारचे हाल होताना आपण बघतो. मग आपलेही हाल असे होऊ शकतात अशी भीती सारखी मनात असते. तर तिच्यापासून सुटायचं असेल तर एक विश्वास ठेवावा की मी चांगले कर्म करतो आहे, मी चांगल्या मार्गावरती चाललो आहे, त्याच्यामुळे माझं जे काही होईल ते आता पुढे गुरु ते बघतील, आणि जे काही असतील ते गुरुप्रसाद. या दृष्टीने निदान विश्वास राहतो, भीती राहत नाही. ज्यांना विश्वास असतो त्यांच्या आयुष्यात कालच आपण बघितलं, त्यांना जसं हवं तशा गोष्टी घडून येतात. त्यामुळे आपल्या जीवनाच्या बाबतीत आणि मृत्यूच्या बाबतीत आपल्याला विश्वास असेल तर शक्यतोवर आपल्याला फेवरेबलच गोष्टी होतात, त्याच्या विरोधात गोष्टी होत नाही. इथे सरस्वतींनी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली लीलाला, की माझं काम काय आहे तथास्तु म्हणण्याचं, तुम्ही जे मागाल ते मिळेल. तिच्या नवऱ्याचं जे पुढचं युद्ध होतं, विदुरथ राजा आणि त्याचं दुसरं युद्ध, तर तो युद्ध हारला कारण याला मुक्ती हवी होती, आणि पलीकडचा राजा युद्ध जिंकला कारण त्याला युद्ध जिंकायचं होतं, त्यांनी मुक्ती नव्हती मागितली.
त्याच्यामुळे तिने सांगितलं, ज्यांनी जे मागितलं त्याला ते मिळेल. यांनी मुक्ती मागितली याला मुक्ती, त्यांनी युद्धात विजय मागितला त्याला विजय. असं सरळ सरळ गणित आहे. तर आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं, आणि म्हणून सकारात्मक विचार करून नेहमी साधनेच्या मार्गावर आणि ज्ञानाच्या मार्गावर राहून पुढे जावं. याच्यामध्ये श्रीरामांनी प्रश्न विचारले आहेत. एक दोन प्रश्न मी इथे ते सांगतो आणि मग पुढच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तिकडे जाऊया. श्रीरामांचा पहिला प्रश्न होता की हे तुम्ही सांगता या मार्गावरती चला चला चला, पण असं करता करता समजा असं कधी झालं की मृत्यू आला, शरीर संपलं, कारण शरीर हे शेवटी त्याला काहीतरी आयुष्य आहे. तर अशा व्यक्तीचं पुढे काय होतं? वसिष्ठ ऋषी सांगतात की एकदा या मार्गावरती गेलो की इथून मागे फिरू शकत नाही. या अध्यात्माच्या मार्गावरती तुम्ही चालायला लागले, भगवद्गीतेत हेच सांगितलं आहे की याच्या पुढे तुम्ही जो काही जन्म घ्याल तर तुमच्या वासना अशा असतात, इच्छा अशा असतात की मला चांगलं वातावरण मिळावं, मला चांगल्या वाच्यात माझा हा अभ्यास अध्यात्माचा पुढे चालू ठेवायचा आहे, असंच जीवन मला पुढे जगायचं आहे. तर त्याला अनुसरून आपल्याला चांगलं जीवन मिळतं. त्याला अनुसरून आपल्या आयुष्यात तसे व्यक्ती, तशा घटना, तशी संपत्ती, हे सगळं आपल्याला मिळायला लागतं. म्हणून पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्याच पाठीवरती थुकटून घ्या, कारण आज योग वासिष्ठ ऐकायला मिळतं आहे. याचा अर्थ आपण कधीतरी हा चांगला संकल्प केला होता की मला असं आयुष्य मिळावं की जिथे मी याच्यात प्रगती करत राहील. म्हणून आपण सगळेच निसंशयपणे पुण्यात्मे आहोत, काहीतरी खूप चांगले कर्म केले आहेत, म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो आहोत, म्हणून आपल्या जीवनात गुरु आहेत, आणि म्हणून हे जीवन समृद्ध होताना दिसतं. याच्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला वसिष्ठ श्रीरामांनी, आणि तो आजच्या या 15 दिवसा हा जो पितृपंधरवडा चाललाय त्या दृष्टीने तो उपयोगाचा आहे. त्याच्यामध्ये, आणि म्हणून मुद्दाम त्याच्याबद्दल इथे बोलतो, की त्यांनी विचारलं की चला ठीक आहे, एखादी व्यक्ती मरण पावली पण त्यांनी तिच्या जीवनामध्ये असे कर्म वगैरे असं काही केलं नव्हतं, आणि त्याचा रस होता की नाही हा भाग वेगळा, पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे जे काही आप्त, त्याचे नातेवाईक, हे त्यांच्यासाठी जे काही कर्मकांड, श्राद्ध वगैरे करतात, पिंडदान वगैरे करतात, तर याचा काही त्याला फायदा होतो का? त्याने काही फायदा होऊ शकतो का? तर वसिष्ठ ऋषी सांगतात की इथे दोघांच्याही भावना काय आहेत त्या मॅटर करतात. एक जो मृत झालाय, ज्याचा मृत्यू झालाय तो, आणि जो त्याच्यासाठी काही करणारा आहे, समजा वडील आणि मुलगा, असं आपण एक साधारण याच्यात बोलू. तर त्या वडिलांची इच्छा साधारण असेल, त्यांची विशेष इच्छा नसेल, परंतु मुलाची इच्छा अतिशय तीव्र असेल, त्यांनी अतिशय श्रद्धेने, मनापासून, आणि त्यांनी स्वतःचं सत्व लावून सगळे कार्य केले, तर त्याचा फायदा त्याच्या वडिलांना निश्चितपणे होईल. मी फक्त वडील म्हणतोय, पण आपण सगळे पितर म्हणू, तर त्याचा फायदा त्याच्या पितरांना हा निश्चितपणे होतो. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना या सगळ्या कर्मांची फळं मिळायला निश्चितपणे फायदा होतो. आता त्यांची स्वतःचे जे याच्या वेगवेगळ्या केसेस आहेत की दोघांची इच्छा, एकाची इच्छा मृत्यू झाली, त्याची पितरांची इच्छा विशेष नव्हती, पण मुलाची इच्छा खूप स्ट्रॉंग होती. दुसरी, वडिलांची इच्छा खूप स्ट्रॉंग होती की मला सगळं चांगलं व्हायला हवं, पण मुलांनी काहीच केलं नाही, तर त्या वडिलांना दुःख होतं, आणि ते दुःख की अरे मला असं व्हायला होतं पण यांनी काही केलं नाही, त्याच्यामुळे मग ते तिथे अडकून पडतात, ते पितर अडकून पडतात. तिसरीकडे की त्यांना या गोष्टींशी घेणं देणंच नव्हतं, ते मुक्त आहेत, त्यांना त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत, अध्यात्माच्या मार्गावरती व्यवस्थित चाललेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या भावनांशी मुलं करतात की नाही, या बंधनामध्येच ते नव्हते. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांनी काही केलं किंवा नाही केलं त्यांना काही फरक पडत नाही, ते आपले मुक्त आणि आनंदी राहतात, त्यांच्या जीवनात ते चालू राहतात. चौथी गोष्ट की त्यांचा याच्यावर विश्वासच नव्हता, त्यांना हे सगळ्या गोष्टींनी काही फरक पडत नव्हता, आणि त्याच्यानंतर मुलांनी सुद्धा काही विशेष त्यांचं कर्म केलं नाही किंवा काहीच नाही. तर अशा वेळेस त्यांचे जे काही कर्म होते त्या कर्मांची फळं म्हणून जे जे काही भोगायला येईल ते येतं. याच्यामध्ये एक मेसेज अगदी स्पष्ट आहे, तुम्ही पुढचा जन्म असतो की नाही, देव आहे की नाही, या गोष्टी माना की नका मानू, मेसेज अगदी स्पष्ट आहे की आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. आणि याच्यात लॉजिकली सुद्धा हे तेवढं स्पष्ट आहे की असं जर नसेल, पुढचा जन्म हा प्रकारच नसेल, तर दोन गोष्टी चुकीच्या होतात. एक, मी या जन्मात जे काही स्वप्न बघितले, माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कशा होतील? सृष्टीचा नियम आहे, तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ती आज नाही उद्या पूर्ण होईल, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात आपल्या इच्छा पूर्ण होणार, हा नियम आहे. त्याच्यामुळे पुढचा जन्म घेणं भाग आहे, नाही तर त्या इच्छा अर्धवट राहतात. दुसरी गोष्ट, जर पुढचा जन्मच नसेल तर या जन्मात मी जे काही करतो त्याला कुठलं बंधनच नाही, मग एकदम सगळा स्वैराचार, नाहीतरी कोणाला पाप भोगायचे, मी या जन्मात काय वाटेल ते करेल आणि सुटेल. त्याच्यामुळे लॉजिकल नाही, आपल्याला आपल्या कर्माचे फळं भोगावे लागतात, आज नाही उद्या, म्हणून तो पुढच्या जन्माची कन्सेप्ट आहे.
आता आपला विश्वास असो अथवा नसो, पण चांगलं वागण्यात रिस्क काय मला कळत नाही. हो ना. मी कितीही लाख म्हटलं की नाही पुढचा जन्म नाहीये, पण मेल्यानंतर लक्षात आलं की अरे आहे खरंच आणि पुन्हा भोगावं लागणार आहे, मग काय? तेव्हा तर शरीर सुटलेलं आहे ना, पुन्हा प्रयत्न नाही करतायत. त्यापेक्षा एक आपल्या मनाची कल्पना करून घ्यावी, पुढचा जन्म असू शकतो, जेणेकरून आत्ता निदान त्या भीतीने का होईना पण मी चांगला वागेन. ठीक आहे, हा विषय लक्षात घ्या. आणि म्हणून सगळे चांगले कर्म इथे करणं आवश्यक आहे. आणि यासाठी हा पितृपंधरवडा चाललेला आहे. स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आणि केवळ गुरु म्हणतात म्हणून सुद्धा हे जे काही पक्ष श्राद्ध करायचे असतात ते अवश्य करा. यथाशक्ती करा, जसे जमतील तसे करा. वेगवेगळे मार्ग सांगितले जातात. आजकाल ऑनलाईन सुद्धा आपल्याला लोक उपलब्ध असतात. त्याच्यामुळे हे कर्म करावे. आणि याच्यात माझं डोकं लावायच्या ऐवजी मी सरळ विचार करतो माझे गुरु करतात का, तर ते करतात. मग ठीक आहे ना. कालच जसं सांगितलं, काय आपण आपली बुद्धी, आपले प्रश्न डॉक्टरकडे जाताना चांभाराकडे जाऊन त्याला विचारत नाही किंवा टेलरकडे जाऊन विचारत नाही, आपण डॉक्टरलाच विचारतो. आपले डॉक्टर काय म्हणतात, करा, ओके करा, फिनिश, विषय संपला, जास्त डोकं नाही लावायचं. ओके. तर हा विषय झाल्यानंतर आणि इथे सगळं मृत्यूचा हा सगळा भाग येतो. याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत योग वासिष्ठमध्ये. पण इथून पुढे जाऊया. याच्यानंतर वसिष्ठ ऋषी एक गोष्ट सांगतात जी फार सुंदर आहे. ते एका राक्षसीची गोष्ट सांगतात आणि त्या राक्षसीचा आजच्या काळातला सिग्निफिकन्स, तिचा उपयोग तोही समजून घेऊ. ही राक्षसी खूप मोठी असते, राक्षसीच असते आणि तिला खूप भूक लागायची, पण तिची भूक काही भागत नसायची. तर त्यामुळे ती ब्रह्मदेवाची तपश्चर्या करते आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर तिला लगेच सुचत नाही काय मागावं, कारण तिला आपलं पोट भरायचं असतं. तर ब्रह्मदेव म्हणतात की तू काही मागण्याच्या ऐवजी मीच तुला सांगतो की तू असा एका छोट्या सुईचा आकार घे. आणि या सुईचे 2 प्रकार असतील, एक लोखंडाची असेल आणि एक जंतू म्हणून असेल. तर जेव्हा तुला स्वतःला वाचवायचं असेल तेव्हा तू लोखंडाची सुई हो, आणि जेव्हा तुला लोकांना त्रास द्यायचा असेल तेव्हा तू त्यांच्या आतड्यांमध्ये, त्यांच्या रक्तात जाऊन, नाहीतरी तू राक्षसीच आहे, तुला काय पाहिजे, रक्त पाहिजे, मांस पाहिजे, तर तू त्यांच्या आतड्यात जाऊन आतडे खायचे किंवा रक्तात जाऊन रक्त प्यायचं, हे काम कर तू. आणि असा आशीर्वाद तिला मिळाल्यानंतर ती ते रूप घेते. दोन्ही रूप अल्टरनेटली घेत जाते. कधी सुई किंवा कधी जंतू. आणि तिला ब्रह्मदेवानी सांगितलं असतं की हे जेव्हा तू रूप घेशील, हे जेव्हा करशील, तेव्हा काही काही नियम पाळायचे. कुठले नियम पाळायचे, की जे लोक शास्त्राप्रमाणे वागत नाहीत अशांना तू जरूर त्रास देऊ शकते. जे लोक शास्त्राप्रमाणे वागत नाहीत, वागतात, हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे लोक असतील किंवा आणखी कोणी असतील जे प्राणायाम ध्यान करतात, हॉलो अँड एम्प्टी मेडिटेशन करतात किंवा सुदर्शन क्रिया करतात, यांच्या वाटेला जायचं नाही. कारण यांच्यामध्ये काहीच नसतं, तुला यांच्यामध्ये काही खायला प्यायला मिळणार नाही. हे सगळे आतून रिकामे आहेत. जे लोक आतून भरले आहेत, ज्यांच्यामध्ये मद भरलेला आहे, जे रागात आहेत, जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 शत्रू घेऊन जगतात, यांना तू अवश्य त्रास देऊ शकते. आणि असं करत करत ती पुढे मग आपलं जीवन व्यतीत करते. अनेकांना अनेक प्रकारचे रोग घेऊन येतात. तिचं नावच असतं विषुचिका. हा एक प्रकारचा रोग आहे आतड्यांचा. तिला ते नाव पडतं आणि त्याप्रमाणे ती आपलं कार्य पार पडते. पण नंतर तिला कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यानंतर ती पुन्हा ब्रह्मदेवाकडे जाते आणि म्हणते की नाही, आता मला काही नको आहे, आता मी मुक्त झाली आहे. ती तपस्याच तिला स्वतःचीच बुद्धी देते आणि त्याच्यातून ती सुटते. आणि सुटल्यानंतर मग पुढे तिची गोष्ट पुढे आहे, पण आपल्याला त्याच्यापेक्षा त्या गोष्टीत काय घडलं काय नाही, यापेक्षा या गोष्टीतून काय मिळतं आहे, तर 2 साधारणपणे आपल्याला मेसेज मिळतात. की एक जी राक्षसी आहे ती सुद्धा मुक्त होऊ शकते. आपल्याला कधी कधी असं मनात भीती वाटते किंवा संशय येतो की मी एवढं केलं नाही, मी तेवढं केलं नाही, आणि मला मुक्ती मिळेल की नाही, किंवा मी आयुष्यात खूप पाप केले आहे. कधी कधी आपल्याला ते गिल्ट असतं ना. तर ह्या राक्षसीने एवढे उद्योग करून सुद्धा, इतक्या प्रकारचं म्हणजे लोकांना त्रास देणं, त्यांचा मृत्यू कारणीभूत होणं, एवढे सगळे प्रकार करून सुद्धा प्रयत्न केले तर तिला मुक्ती शक्य आहे. ओके, हा पहिला भाग. प्रयत्नांनी तुम्हाला सगळं साध्य होतं, मुक्तीसुद्धा मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा भाग आपल्या आचरणाशी संबंधित आहे. योग वसिष्ठमध्ये याच्याबद्दल काही कुठे बोललेलं नाही, हे केवळ माझे विचार आहेत. तुम्ही जेव्हा योग वसिष्ठ वाचाल, तुम्हाला याच्यावरती वेगळे विचार सुचले तर ते तुम्ही तुमचे जरूर व्यक्त करू शकता, सांगू शकता. मी जे वाचलं त्याच्यातून मला जो विचार आला तो मी सांगतो. जेव्हा त्या विषुचिका राक्षसीला, तिचं कर्कटी नाव होतं, तिला विषुचिका सांगितलं की तू जे लोक शास्त्राप्रमाणे वागणार नाही त्यांना त्रास देऊ शकते,
या एका वाक्याचा अर्थ समजून घेऊ आपण. आज आपण जे आजूबाजूला परिस्थिती बघतो की लोक दुःखात आहेत, लोक संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, जे काही कारणं असतील, रोगाने ग्रस्त आहेत, दरिद्री आहेत किंवा आणखी काय असतील, या सगळ्यांच्या मागचं कारण काय असतं? या सगळ्यांचं मागचं कारण असतं केवळ हे जे 6 शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. म्हणजे शास्त्राप्रमाणे न वागलं. कारण शास्त्रामध्ये गुरूंनी सांगितलंय की या गोष्टींपासून दूर राहा. गौतम बुद्धांनीही सांगितलं यांच्यापासून दूर राहा. बरोबर, या सगळ्यांपासून दूर राहा असं म्हटलं आहे. आणि आपण आपल्या गुरूंचं ऐकलं नाही, आपण आपल्या जीवनाच्या डॉक्टरचं ऐकलं नाही, त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या नाही, आणि आपण भलतंच काहीतरी केलं, तर आपल्या आरोग्याचं, आपल्या जीवनाचं जे होतं तेच, जसं या शास्त्राच्या मार्गावरती चालायला सांगितलं आणि नाही चाललो, तर त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. कसे भोगावे लागतात? तर तिथे ही विषुचिका बरोबर पिक्चरमध्ये येते. तुम्ही एक साधारण योगाचा जर कुठे स्टडी केला, अगदी कोणाला गुगलवरती वगैरे जरी बघितलं, तरी आपल्या भावना आणि आपले रोग यांचा डायरेक्ट संबंध आहे. खूप सारखा राग येत असेल तर ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता असते. खूप तणाव असेल तर त्यांनी आपलं ब्लड प्रेशर वाढून आपल्याला हार्ट अटॅकची शक्यता असते. एखाद्याबद्दल असूया खूप धरून ठेवली असेल, कॅन्सर होऊ शकतात, अल्सर होऊ शकतो, आतड्यांचे विकार होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी भावना आणि रोग यांचा डायरेक्ट संबंध आहे. तर भावना कुठून आल्या? कारण शास्त्रानुसार चाललो नाही. माझी सासू त्रास देते, आता पुढच्या वेळेस येऊ दे, मी तिला दाखवतेच, तिच्याशी बोलणारच नाही, असंच करणार नाही. भावना आली. भावना ही येण्यापूर्वी विचार केला का? माझे गुरु असतील तर काय करतील? डॉक्टरला विचारलं का? नाही विचारलं. आपण काय केलं? आपल्याला जे वाटतं ते केलं. मग डॉक्टरला नाही विचारलं तर त्याचा परिणाम ब्रह्मदेवाने सरळ सांगितलं. धरून ठेवा हे विचार मनामध्ये. तुम्ही कोणाबद्दलही असे विचार धरा. आजकाल कॅन्सर तर बहुतेक ठिकाणी सापडतोय, त्याच्या मागे हेच कारण आहे. काहीतरी धरून ठेवलंय. ती गाठच स्वतः गाठीमध्ये रूपांतरित होते. आणि मग काय होतं? ही विषुचिका बरोबर दर्शन देते. जंतूच्या रूपाने शरीरात, नाही तर हॉस्पिटलमध्ये पडलो आहे तेव्हा सुई, ती इंजेक्शनची सुई असेल, नाही तर सलाईनची सुई असेल, ती दाखवते आपल्याला की पहा इथे आलाय ना, काहीतरी केलेलं आहे, शास्त्राचं अनुसरण केलं नाही म्हणून इथपर्यंत पोहोचलाय, हे ते आपल्याला वारंवार दाखवून देते. योग वसिष्ठमध्ये हा मेसेज स्पष्ट दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस मला जे जगातले अनेक आश्चर्य म्हटले जातात ना, त्याच्यातलं एक आश्चर्य मला फार, जे कुठे सहसा बोललं जात नाही पण जे आहे, मृत्यू हे सगळ्यात मोठं आश्चर्य म्हटलं आहे. पण त्याच्यापेक्षाही मोठं आश्चर्य काय माहिती आहे? माणूस सगळीकडे सगळ्यांना सफर होताना बघतो, प्रत्येकाच्या जीवनात समस्या बघतो, सगळ्यांच्या जीवनात दुःख बघतो, आणि त्याचे कारणही बऱ्यापैकी माहिती आहेत. नाही तर इथे ऐकून घ्या ते कारण, हेच शास्त्रानुसार न चालणं. पण तरी सुद्धा मेरे को कुछ नहीं होगा. तू असा वागला म्हणून तुला हे झालं, तू तसा वागला म्हणून तुला ते झालं, पण मी कसंही वागेल आणि तरीही मला काही होणार नाही, किंवा झालं तर बघून घेईल, काय व्हायचं ते करेल. असं होत नाही. बघून घ्यायची वेळ आल्यानंतर दुःखाने रडणं, ओरडणं, त्रास भोगणं, ह्या सगळ्यातून जेव्हा जावं लागतं, त्याच्यानंतर मग असं वाटतं, अरे असं नाही वागलो असतं तर बरं झालं असतं. जेव्हा ही भूमिका येणारच आहे की असं नसतं वागलं तर बरं झालं असतं, मग कशाला वागता? उद्या जाऊन माहिती आहे ना आपल्याला ही वेळ येणार आहे, आज नका वागू. तर कर्कटीच्या स्टोरीमधून हा एक सूक्ष्म मेसेज आपल्याला मिळालेला आहे. याच्या पुढे आणखी एक फार छान कथा आहे आणि ती याच्याशी थोडीशी संबंधित आहे. ती कथा ऐकू आणि मग आपलं सत्र कुठपर्यंत आलं आहे? अच्छा ठीक आहे, थोडा वेळ मिळेल. ती कथा आहे एका राजाची. त्याचं नाव होतं लवण राजा. आणि हा राजा आपल्या दरबारात बसला असताना त्याच्यासमोर एक जादूगार येतो आणि एक जादूची कांडी फिरवतो. तर याच्यामध्ये राजा बघतो की एक घोडा तिथे आलेला आहे. माणूस घोडा घेऊन येतो आणि राजाला म्हणतो की हा घोडा खूप छान आहे आणि याच्यावर तुम्ही बसून एकदा सवारी करा. तर हा राजा त्या घोड्यावर बसतो आणि तो घोडा उधळतो. तो बेफाम जातो, राजाकडनं काही थांबत नाही. आणि शेवटी एका जंगलामध्ये पोहोचल्यानंतर राजा कसाबसा झाडाला पकडतो आणि तिथे थांबतो आणि तो घोडा निघून जातो. हा राजा भयंकर थकलेला, भुकेला, पण रात्र झालेली आहे, जंगलामध्ये प्राण्यांचे आवाज येत आहेत, अशा स्थितीमध्ये त्या झाडावरती थांबतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अन्नाच्या शोधात निघतो. तर त्याला एक आदिवासी मुलगी दिसते. आदिवासी म्हणण्यापेक्षा चांडाळाची मुलगी असते ती, आणि तिच्याकडे काहीतरी याला खायला दिसतं. तर हा तिला म्हणतो की मला भूक लागली आहे, काही दे खायला. तर ती म्हणते मी फुकट देणार नाही, तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे याला तिथेच राहणंही आवश्यक असतं. तर राजा विचार करतो, पण आता जगायचं तर आहे, मग काय करता येईल? तर म्हणून तो तिची अट मान्य करतो आणि तिच्याशी लग्न करून तिथे राहायला लागतो. ह्या प्रकारामध्ये तिथे राहिल्यानंतर 60 वर्ष त्याचं आयुष्य जातं.
या 60 वर्षामध्ये एक चांडाळ जे जे करतो ते ते हा राजा करायला लागतो. सुरुवातीला असलेला राजा त्याच त्या जीवनामध्ये राहून 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 एक प्रोफेशनल चांडाळ ज्याला म्हणता येईल असा होतो. मग लोकांशी भांडणं करणं, प्राण्यांची शिकारी करणं, झाडावर चढणं, इकडे धाव तिकडे धाव, त्याला जे काही 5-6 मुलं होतात त्या मुलांची किटकिट, त्यांच्या मागे लागणं आणि आजूबाजूला जी काही किळसवाण्या गोष्टी असतात, म्हणजे कुठेतरी मांस लटकलेलं आहे, कुठेतरी हाडं पडलेले आहेत, कुठेतरी रक्त सांडलेलं आहे, कारण तेच प्राण्यांना मारा खा हेच त्याचं जीवन. या सगळ्या वातावरणातून अतिशय दुःखद स्थितीमधून तो 60 वर्ष जातो आणि नंतर 60व्या वर्षी कुठेतरी त्यांच्या परिसरामध्ये सगळीकडे दुष्काळ पडतो आणि या दुष्काळ पडल्यानंतर तिथे सगळ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतात. हा राजा आपल्या परिवाराला घेऊन निघतो की कुठेतरी खायची प्यायची सोय होईल, कुठेतरी अन्न मिळेल म्हणून. आणि असा जात असताना त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा हा खूप त्याच्या मागे लागतो की मला भूक लागले, काहीतरी खायला द्या, काहीतरी खायला द्या. हा राजा चिडून शेवटी असं म्हणतो की मी आता काहीच देऊ शकत नाही, खायचं असेल तर मलाच खा. तर तो मुलगा म्हणतो चालेल, मी तुम्हाला खाईल, पण द्या आता मला काहीतरी खायला. आणि मग ही परिस्थिती बघून त्या राजाला फार वाईट वाटतं, त्याला फार दुःख होतं आणि मग तो एका ठिकाणी बाजूला जातो. जे काही वाळलेली झाडं असतात ते झाडे सगळं पेटवतो, त्यांची चिता करतो आणि त्याच्यामध्ये तो उडी मारतो. जेव्हा तो उडी मारतो तेव्हा त्याला पटकन कोणीतरी धरतं आणि तो बघतो कोणी धरलं आहे. तर त्याच्या लक्षात येतं की आपण आपल्याच दरबारात बसलो आहोत, आपल्याच आसनावरती आहोत आणि इथून आपण पडत होतो. तर त्याला धरल्यानंतर त्याचा जो मंत्री असतो त्याला राजा विचारतो की काय झालं, हे सगळं काय चाललंय. तो मंत्री म्हणतो हे आम्ही तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही इथे तो जादूगार आला आणि गेला आणि त्या मोमेंटपासून तुम्ही एकदम असे विचलित झालेले दिसता, तुम्हाला घाम आलेला आहे, थरथर सुटलेली आहे, असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी भयंकर संकटातून चाललेले आहात, काहीतरी प्रचंड प्रसंग तुमच्यावरती आलेला आहे आणि हे नेमकं काय चाललं. मग तो राजा सांगतो की अच्छा हे असं असं घडलं आहे, ही सगळी त्या जादूगाराची जादू होती. मग तो राजा म्हणतो की त्यांनी सगळा प्रसंग सांगतो, माझ्या जीवनात मी असं असं बघितलं. आता इथे ही गोष्ट आणखी पुढे जाईल, मी तिथे जाणार नाही त्या सगळ्या गोष्टीमध्ये. प्रश्न श्रीरामजी विचारतात की ह्या राजाला असं का बघावं लागलं, त्यांनी हे सफरिंग का आलं. आणि कारण याच्यातून आपल्याला एक पुढे आपला मेसेज घ्यायचा आहे जो फार महत्त्वाचा आहे. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की त्या राजाने कधीतरी त्याला राजसूय यज्ञ करायचा होता आणि हा राजसूय यज्ञ त्यांनी मनातल्या मनातच केला, कारण त्याला काय एका बागेत बसला आणि त्यांनी आपलं आपलं केलं. जी काही साधन सामग्री गोळा करायची होती यज्ञासाठी तीही मनातच गोळा केली आणि तसाच यज्ञ त्यांनी स्वतःशीच केला. कुठल्याही पूजेची फळं जे आपण साधारण देवपूजा करतो ती पूजा आणि त्याच्यानंतर मानसपूजा, त्या मानसपूजेचे फळं हे सर्वश्रेष्ठ समजले जातात. हे साधारण पूजेच्या 5 पट फळं असतात. त्यामुळे यांनी मानसपूजा केली, त्याला मानसपूजेचे 5 पट फळं मिळणार होते प्रत्यक्षामध्ये. परंतु राजसूय यज्ञ म्हटल्यानंतर जसं पांडवांच्या बाबतीत झालं होतं, राजसूय यज्ञ केला तर त्याचं प्रायश्चित्त पण भोगावं लागतं. एका राजसूय यज्ञाचं प्रायश्चित्त 12 वर्ष, म्हणून पांडवांना 12 वर्ष वनवासात जावं लागलं. आता 12 वर्षाचं प्रायश्चित्त म्हणजे त्या 12 वर्षात सफरिंग आणि सफरिंग, दुःख म्हणजे दुःख, आणखी काही नाही. सगळ्या प्रकारचे त्रास तुम्हाला त्याच्यातून भोगायचे आहेत. अशी परिस्थिती असताना ह्या राजाने मानस पूजा केल्यामुळे त्याचे फळ जसे 5 पट तसं प्रायश्चित्त पण 5 पट, म्हणून 12×5 = 60 वर्ष त्याला हे सगळं भोगायचं होतं. पण गंमत अशी आहे की मानसयज्ञ केल्यामुळे, मानस पूजा केल्यामुळे हे फळं सुद्धा त्यांनी मनातल्या मनातच भोगले. काय झालं की बसल्या जागी 60 वर्षाचा अनुभव, 60 वर्षाचं सफरिंग, जे काही त्रास असेल ते सगळा 60 वर्षाचा त्रास त्यांनी तिथल्या तिथे फक्त आपल्या जागेवर बसल्या बसल्या भोगला. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे रोग दुःख म्हणतो ना, ह्याच्यातले माझ्या मते तरी 99% दुःख, 99% रोग हे केवळ मनामुळे आलेले आहेत. आपण एक साधारण, मी आता जसं म्हटलं की खूप राग केला, तर राग केला म्हणजे आपल्या डोक्यात कोणी बंदूक घेऊन होल पाडले आहेत का, भोकं पाडले आहेत का, नाही, आपण आतूनच राग व्यक्त केला ना. म्हणजे राग जो होतोय तो मनाच्या स्तरावरती होतोय, पण परिणाम कुठे होतोय, शरीरावरती होतोय. मग याचं जे 60 वर्षाचं सफरिंग होतं ते 60 वर्ष प्रत्यक्ष त्या शरीराला या साधारण काळाप्रमाणे 60 वर्ष फिरवण्याच्या ऐवजी त्याच्या मनाला 60 वर्ष फिरवलं तर, आणि बरोबर त्या यज्ञाचा परिणाम म्हणून 60 वर्ष त्याचं मन फिरलं, त्याचे जे काही परिणाम त्याच्यावर व्हायचे होते ते परिणाम झाले. राजा चांगला होता,
त्याच्यातून तो पटकन रिकवर होऊ शकला वगैरे हा भाग वेगळा. परंतु इथे महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी काय आहे की हे जे दुःख 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 म्हणतो ना, या दुःखांचा जर एकदा विचार केला तर हे किती दुःख मनाचे आणि किती शरीराचे आहेत. मी समजू शकतो. पुन्हा सासू सुनेचं उदाहरण घेऊया की सासू सुनेला छळते म्हणजे नेमकं काय करते. तर ती जर मारत असेल, फटके मारत असेल किंवा काही आणखी श्रम करून घेत असेल, भांडी घासायला लावत असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु ह्या गोष्टी जर मनाच्याच लेवलवरती असतील तर, की एकदा हे कळलं की हे सगळं मनाच्या स्तरावर आहे. टॉन्ट मारली, ओके, अंगाला भोग तर नाही पडलं ना, मारली तर ठीक आहे, बोलू दे. टाकून बोलते, घालून बोलते, पाडून बोलते, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त मनाच्या स्तरावरती आहे. प्रत्यक्ष अंगाला भोकं पडणं की न पडणं, आपल्याला त्रास होणं की न होणं हे आपण ठरवतो. याच्यामध्ये आपण जे मी भोकं पडण्याची गोष्ट करतोय ना, ते लिटरली आपण भोकं पाडून घेतो इंजेक्शनद्वारे, सलाईनद्वारे, हो ना. नाहीतर कधी कधी ऑपरेशनही करून शरीराला आपणच काप देतो. पण याच्या मागे कारण काय आहे, तर कारण असतं मन. ह्या मनाला जर सावरलं, आणि इथे एक्झॅक्टली हेच वसिष्ठ ऋषींनी सांगितलंय की मन नावाची गोष्टच नाही, मनाची शक्ती प्रचंड आहे. तुम्हाला जे पाहिजे ते अचीव करता येतं, तसंच ह्या सगळ्या गोष्टी सोडूनही देता येतात. इनफॅक्ट असं म्हटलंय की मन नावाचं काही अस्तित्वच नाही आहे, हे मन सोडता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या गोष्टीतून आपण एक महत्त्वाचा विषय शिकलो पाहिजे. काय, की सगळे दुःख हे केवळ मनाचे असतात. कमीत कमी 99% दुःख तरी मनाचे असतात. सासू सुनेचं मी एक फेवरेट उदाहरण देतो आणि त्याच्यानंतर आपण थोडं थांबूया. की एखाद्या स्त्रीला 2 सुना असतील. एक सून ही सेन्सिटिव्ह आहे, तिला नुसतं थोडंसं बोललं बघितलं तरी अशी बादलीभर रडेल. आणि दुसरी सून ही दगड आहे, तिला कितीही बोला काही फरक नाही पडत, तिच्यासमोर सासू रडायला लागते. अशी जर प्रसंग असेल तर याच्यामध्ये जेव्हा ही पहिली सून म्हणते की मला माझी सासू खूप छळते, त्याच्यामुळे मला दुःख होतं, मला त्रास होतो, आणि मग सारखं दुःख 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 करत शरीरावरती परिणाम करून घ्यायचे, तर हा प्रॉब्लेम त्या सासूचा आहे की सुनेचा आहे? हां, कारण दुसरी सून, तिला तीच सासू आहे, तीच प्रसंग आहे, तेच टॉन्ट्स आहेत, त्याच गोष्टी सांगितल्या जातात, पण तिच्यावर काही परिणाम नाही होत. ती आहे तशी मठ्ठच्या मठ्ठ राहते. तिच्यामुळे सासू दगड होऊन तिला दुःख व्हायला लागतं. प्रॉब्लेम कोणाचा आहे? प्रॉब्लेम हा आपला आहे. आपण आपल्या मनाला इतकं सेन्सिटिव्ह करतो आणि त्याच्यामध्ये अडकतो. आणि म्हणून जर ही गोष्ट कळली तर एकदा सांगा ना, कुठेही काही गोष्टी घडल्या आजूबाजूला, तर हा प्रॉब्लेम खरंच प्रॉब्लेम आहे का? हा फक्त मनाच्या कल्पनांचा खेळ आहे, मला वाटतं हा प्रॉब्लेम आहे म्हणून, की त्याच्यानंतर बाहेर पडावं, सोडून द्यावं? अनेक उदाहरणं आहेत. ट्रॅफिकमध्ये अडकले, ट्रॅफिक जाम झालाय, बाजूचा माणूस जोरजोरात हॉर्न वाजवतोय, इकडचा माणूस शांतपणे गाणे ऐकतोय, एन्जॉय करतोय, चला वेळ मिळाला. मी तर गाडीमध्ये कायम योग वसिष्ठ कोणाचे ना कोणाचे ऑडिओ लावून देतो. डिले झाला ना ट्रॅफिकमध्ये वगैरे तर आनंद मिळतो, चला आणखी थोडा वेळ ऐकायला मिळेल म्हणून. आणि आजकाल हे यूट्यूब आणि कारला ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करणं, या सगळ्यामुळे आणि बहुतेक ठिकाणी नेटवर्क मिळतं. माझा एक सल्ला प्लीज ऐका. हे सगळे साधू संत जगात जे जिथे कुठे आश्रमात बसले आहेत ना, या सगळ्या चॅनल्समधून तुमच्या घरी, तुमच्या खिशात आलेले आहेत. नाही तर पूर्वी कोर्स करायला जायचं म्हटलं तर चला बंगलोरला, चला आश्रमात, चला इकडे, चला त्या व्हेन्यूवरती, बरं सकाळी 6 वाजता उठून जा, संध्याकाळी 7 वाजता जा. किती डोक्याला ताप असायचा. हां, वेळा काढा, सुट्ट्या काढा, यांच्या शेड्यूलमध्ये जा. आता सगळं नॉलेज तुमच्या घरी आहे. बरं म्हणाल तेव्हा आहे, रात्री झोपताना ऐकायचं, ओके रेकॉर्डेड सेशन्स आहे, ऐका. तुम्हाला लाईव्ह ऐकायची ऐका, लाईव्ह नाही ऐकता पुन्हा रेकॉर्डेड ऐका. सगळी फॅसिलिटी आहे ना, याचा उपयोग करून घ्यावा आणि जीवन सुंदर करावं. सोडा ना त्या मनाला, काय आहे त्या मनामध्ये. प्रसंग तोच असतो, आपलंच मन आपल्याला त्रास देतं. आणि थोडे सावध व्हा. जरा जगाकडे एकदा बघा. या जगामध्ये जे काही लोक समस्येमध्ये आहे, या एका मनामुळे, ज्या मनाचं अस्तित्वच नाही आहे. कोणी दाखवा मन दुखावलं, मन दुखावलं, तर दाखव बरं मन कुठे. मी म्हणतो की चला माझ्या हाताला जखम झाली, हा हात हा इथे जखम झालेली दाखवू शकतो. ब्रेनमध्ये काहीतरी झालं तर एक्सरे काढून दाखवता येईल की हा खरंच झालेला आहे म्हणून. मन दुखावलं तर दाखवा ना कुठे दुखावलंय, काय दुखावलंय. काहीच नसतं. मन नावाची गोष्टच नाही. त्याच्यामुळे आजपासून दगड व्हायचं. ओके, या मनाच्या या खेळामध्ये फसायचं नाही. कारण मुळातच जसं म्हटलं या प्रकरणाची सुरुवात, की हे सगळं स्वप्नच आहे. मग या स्वप्नामधलं मन काय, या स्वप्नामधल्या व्यक्ती काय, या स्वप्नामधल्या होणाऱ्या घटना काय, या काही अर्थच नाही. स्वप्नातली घटना घडल्यानंतर आपण त्या घटनेत किती अडकतो. मी काल स्वप्नामध्ये वाघ बघितला म्हणून आता घाबरायची गरज आहे का? स्वप्न संपलं गेलं, बरोबर. तसं हे जे स्वप्न आहे, या स्वप्नाकडे स्वप्न म्हणून बघता आलं आणि याच्यातून आपल्याला स्वतःला वेगळं करता आलं, तो प्रश्न मिटले. म्हणून इथे तो जो द्रष्टा आहे, जो बघणार आहे,
त्या बघणाऱ्याला बघा की कोण आहे बघणारा, स्वप्न कोण बघताय, हे जग कोण बघताय. डोळे बघतायत तर डोळे मिटले तर दिसत नाही म्हणून डोळे बघणारे नाही आहेत. आतमध्ये कोणीतरी आहे जो सेन्सिटिव्ह आहे, जो याला सगळ्याचा अनुभव घेतोय. तो अनुभव घेणारा कोण आहे, तोच जो आपण ज्याला म्हणतो आपला परमात्मा आहे, तेच आपलं चैतन्य आहे, तोच आपला कॉन्शियसनेस आहे. जे काही आत्मा परमात्मा जे नावं द्यायचे ते द्या, तो बघणार आहे. आणि त्या या सगळ्या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नाही, कारण तो जन्माच्या पूर्वी होता, मृत्यूच्या नंतरही राहणार आहे. मग त्याच्यामुळे जे अगोदरही नाही आणि नंतरही नाही अशा सगळ्या गोष्टींमध्ये, किंवा अगोदरही होता आणि नंतरही आहे, त्या या मधल्या काळात फसायचं कशाला. या सगळ्या मधल्या काळामध्ये सुटायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी कालचे प्रयत्न 4 मार्ग सांगितले आहेत, त्यांचा उपयोग करत राहा. क्षम ठेवा, आपल्या मनावरती विचार परिणाम या सगळ्या गोष्टींचा होऊ द्यायचा नाही. संतुष्ट राहावं आयुष्यामध्ये, जे असेल त्याच्यात आनंद गुरुप्रसाद म्हणून प्रत्येक गोष्ट घेत राहायची. सतत विचार करायचा असेल तर याचा करायचा की हे खरंच किती खरं आहे, जे बघतोय त्याच्यात अर्थ आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या जमत नसतील तर कायम सत्संगमध्ये राहा. आता तर सत्संग घरी येतोय, आता तुम्हाला कुठे जायची गरज नाही, त्याचा उपयोग करा. त्या फालतू सिरियल्स बघायच्या ज्याच्यामध्ये कायम याचे लफडे त्याचे लफडे, हे भानगडी त्या भानगडी, नाहीतर ते जे कॉमेडी शोज असतात त्याच्यामध्ये पैसे देऊन हसायला बोलवलेलं असतं की बस काय करा, एवढ्याशा वाक्यावरती हसा. आपल्याला हसू येत नाही, ते लोक हसत राहतात. या गोष्टी कामात येणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला संसारातून तारून नेणार नाही. जे काही नेतील ते हे ऋषीमुनींचे संस्कार, हेच ज्ञान, हेच तुम्हाला फायदा करून देईल. त्याच्यामुळे संधी मिळालेली आहे. ह्या जीवनात ज्ञान मिळतंय ना, गाडी एकदम सुपरफास्ट गिअरमध्ये टाका, क्षण क्षण चांगलं ज्ञान मिळवण्याकडे लावा आणि आयुष्यातून पुढे निघून जा. ठीक आहे. आज इथे वेळ जास्त झालेली दिसते, त्यामुळे थांबू. 3 मिनिटं जास्त झाले, थांबूया. प्रश्नोत्तरं घेता येतील. आज माझ्याकडे थोडा वेळ आहे. आणि उद्या आपण हे जग कसं टिकतं, त्याच्यात काय काय ज्याला स्थिती प्रकरण म्हटलेलं आहे, उत्पत्ती तर झाली, निर्माण तर झालं, पण पुढे कसं जायचं, हे का टिकून राहतं, याच्यामध्ये कसं काय आपण अस्तित्वात राहतो, त्याचा विचार आपण उद्या करूया. आत्तापुरते इथे थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. प्रश्न असतील ते काही घेता येतील. ठीक आहे. ओके. विद्याताई बडकस, अनम्यूट करा स्वतःला. अच्छा, नाही आहेत. बरं, वसुंधरा गोखले, अनम्यूट करू शकता. हॅलो. हां, बोला. हा. एक असा प्रश्न विचारायचा होता की एखाद्यानं समजा काही भौतिक इच्छा केल्या आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण अशा इच्छा केल्या हे चुकीचं केलं. मग अशी इच्छा होते की ही सगळी भौतिकता नकोच आहे मला, पण मी मुक्तीच्या दिशेने जायला पाहिजे. मग त्याची पहिली इच्छा पूर्ण होते का मुक्तीच्या दिशेने जाण्याची इच्छा पूर्ण होते? मुक्तीची इच्छा ही नेहमी श्रेष्ठ आहे, ती पूर्ण होईल. भौतिक इच्छा पूर्ण करायच्या नाही असं नाहीये. ओके, पण त्या आपण आणखी पुढच्या 2-3 सत्रांमध्ये बघू. भौतिक इच्छा या आपण व्यवहारात आहोत तर आपल्या इच्छा कराव्या. मी काल तुम्हाला प्रयत्न करायला सांगितले, श्रेष्ठ कर्म व्हा, श्रेष्ठ गोष्टी करा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण त्या कशा करायच्या, तर अनअटॅच, त्याच्याशी न जोडता, केवळ शरीर आहे म्हणून कर्म करायचे या दृष्टीने. पण मूळ आपला गोल हा केवळ मुक्त होण्याकडे असला पाहिजे. अजून एक छोटा प्रश्न होता की ज्या वेळेला माणसाला मृत्यू येतो त्या सेकंदाला त्याच्या मनात ज्या इच्छा असतात त्या घेऊन त्याचा पुढचा जन्म येतो. तर एखाद्या माणसाने आयुष्यभर ही इच्छा केली की नाही मला हा शेवटचा जन्म असला पाहिजे, मला मुक्ती मिळाली पाहिजे, हे त्यांनी आयुष्यभर त्यांनी विचार केला, पण दुर्दैवाने मृत्यूच्या सेकंदाच्या वेळेला त्याच्या मनात ही इच्छा नाही आली, तर त्याचं पुढे काय होतं? सहसा असं होत नाही. एक जसं तुकाराम महाराज म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा. पु ल देशपांडेंनी त्याच्यावर म्हटलेलं आहे की प्रत्येक दिवसच गोड व्हावा, शेवटचा कुठला माहिती नाही. ओके, तर तसंच आहे की जे जसं आपण इस्कॉनचे लोक बघतो, कायम नाम जप सुरू राहतो त्यांचा. तर ज्याची टेंडन्सी अशी आहे, त्याच्या शेवटचा विचार हा वेगळा असेल अशी शक्यता नाही. अजून एक छोटा प्रश्न होता की आम्ही तसे न्यू कमर्स आहोत योग वसिष्ठासाठी,
करंजकर सरांनी लिहिलेलं पुस्तक तर आम्ही वाचलंय, तुमची आम्ही हे ऐकतो आहोत. पण आम्हाला जर योग वसिष्ठ वाचायचं असेल तर तुम्ही काय सुचवाल की कोणाचं वाचावं? आणि ते तुम्ही प्लीज व्हॉट्सअपला लिहा, कारण ह्या ह्याच्यावरती तुमचा फोन नंबर लिहिलेला हे सेशन संपलं की तो फोन नंबर निघून जातो, त्यामुळे आम्हाला तुमचा नंबरही मिळत नाही आणि तुम्ही तिथे दिलेला मेसेजही मिळत नाही. तर तुम्ही प्लीज ते आम्हाला व्हॉट्सअपला कळवा. बरं, माझा नंबर लिहून तर घेता येईल ना कमीत कमी, किंवा हो, आपल्या ओके. तुमच्या हातात फोन असेल तर डायल करून घ्या हो, लिहून घेतो. आणि नंतर मला मेसेज केला तरी चालू शकेल. हो, हां, सांगा प्लीज. 9850 नाईन 96 एट 9850 96 96 8556. 8556. ठीक आहे. 9850968556. हां, सुमनताई महादेवकर म्हणून ऑथर आहे, त्यांचं पुस्तक मी रिकमेंड करतो, मराठीतलं आहे, चांगलं आहे हा समजायला. आणि हा. तुम्ही सांगा, आम्ही ते तुमच्यापर्यंत घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतो, कुरिअरनी, स्पीड सुमन पोस्टनी, जसं जमेल सुमनताई तसं. महादेवकर. महादेवकर. हां, ओके. आणि त्याची किंमत काय असेल? त्याची मॅक्झिमम प्राईस ही 700 रुपये आहे. त्या आम्ही त्यांच्याचकडून डायरेक्टली घेतो, त्या 600 रुपयाला देतात. पण 100 रुपये साधारणपणे कुरिअरचे चार्जेस लागतात, म्हणजे पुण्याबाहेर कुठे असेल तर. मी आम्हाला देऊ शकत असला तर हो, खूपच छान होईल. नाही आम्ही करू आम्ही- ते हो. काम. आज त्यांच्याकडे त्यासाठीच पुस्तकं आणायला गेलो होतो मी, हा. तर ते करतो. त्याच्यामध्ये काय, मी कुरिअरवाला पकडलाय, तो त्याला चार्जेस द्यायचे आणि तो पाठवून देतो. त्याच्यात मला विशेष काही नाही. आम्ही तुमची सेशन्स खूप एन्जॉय करतो आणि आता जे 7 दिवसाचे ह्याच्यानंतर अजून जास्ती दिवसाची झाली तर आम्हाला अटेंड करायला खूप मजा येईल. जरूर विचार करू त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. मकरंद आहे. हा, नमस्कार. नमस्कार. दुःख म्हणजे कशामुळे होतं? म्हणजे अविद्येमुळे होतं का मनामुळे होतं? अविद्या. मी कोण हे माहीत नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे माणूस अडकतो. ओके, हा हा, अच्छा, बर, अच्छा. आणि दुसरा प्रश्न असा की काल तुम्ही 2 पुस्तकं दाखवली, एक गोखले आणि एक सुमनताई महादेवकर. मग सुमनताई महादेवकर, सुमनताई हा, महादेव, अच्छा, ते वाचा. ते वाचायचं. गोखलेंचं म्हणजे अजून अवघड आहे का समजायला? हा, भाषा थोडी कठीण आहे आणि खूप मोठं आहे. ते संपूर्ण योग वसिष्ठ आहे. हा हा, पण त्याला म्हणजे साधारण एक 1700-1800 पानं तरी आहेत त्याची. बर बर, हा हा. म्हणजे त्यात श्लोक पण दिलेले आहेत का त्यांनी? नाही, श्लोक नाही दिले. श्लोकांसाठी हिंदी आहे फक्त, मराठीतलं पुस्तक नाही श्लोकांचं. हिंदी कोणत्या पुस्तक? हिंदी हे आहे, दिसत असेल तर पाहू. चमकेल हे योग वसिष्ठ म्हणून, आणि कोण लेखक आहे? चौखंबा प्रकाशनचं आहे. पण हे असं एक नाही, असे 3 व्हॉल्युम्स आहेत, एवढे मोठे. ओके, अच्छा अच्छा, ते बर बर. म्हणून मी पहिल्यांदा म्हणेल तुम्ही सुमनताईंचं वाचा, एकदा तो विषय थोडा समजा, मग पुन्हा करायचं. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. वैष्णवीजी. जय श्रीराम. जय श्रीराम. गुरुजी, आपण म्हणतो की संत तुकारामांचाच एक अभंग आहे, सुख जवा बावडे दुःख पर्वत एवढे. मन ही संकल्पना जर नाही तर मग हे मनाचे खेळ आपण म्हणतो ते कसं? मन का मानत नाही मग? हे बघा, ह्याच्यात जे काही सांगण्यात येईल ना, हे पुढच्या प्रगतीसाठी आहे. जे मन आहे मानून चालतात त्यांना तर मग ते त्याच्यात फसून राहतील. आपल्याला पुढे जायचं असेल तर मन नाही या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. ओके, आणि ते वास्तव आहे. नाही तर मन दाखव कोणी कुठे आहे म्हणून. हो, बरोबर, चालेल, धन्यवाद. शशिकलाजी, अनम्यूट करा हा स्वतःला. हा हा, नमस्कार. नमस्कार. तुमचं हे जे आत्ताचं सेशन चालू आहे ते खूपच छान आहे, ऐकायला तर आवडतं. इतकं सोप्या भाषेत तुम्ही सांगत आहात, त्यामुळे फार छान समजतं आहे. तर योग वसिष्ठ जे सुमनताई महादेवकरांचं तुम्ही सांगितलं ते मी नक्कीच वाचेल, ते मागवेल सुद्धा. पण इतर तुमचे आणखी काही याच्याबद्दल काही असे म्हणजे अध्यात्माचे किंवा काही सेशन्स असतील किंवा काही लेक्चर्स असतील, याच्या काही लिंक असतील तर त्या आम्हाला दिल्या तर मी जरूर ऐकेन आणि आवडेल मला ते. मी फक्त योग वसिष्ठ बद्दलच बोलत असतो. हो चालेल ना, पण याच्यापेक्षाही त्याच्यात योग वसिष्ठाबद्दल
आता यातले जे 7 प्रकरण याच्यावर तुम्ही सांगता, पण याला अनुसरून आणखी बरेच काहीतरी मोठं असू शकेल ना? कारण हिं- आज उत्पत्ती प्रकरणामध्ये जेव्हा तुम्ही सांगितले, की हा फार मोठा पसारा आहे, पण तुम्ही थोडक्यात तिथपर्यंत स्पर्श केला. पण अशा आणखी काही डिटेल्स असतील तर ते ऐकायला मला आवडेल. आम्हाला आवडेल सर्वांना. हा, ते हिंदीमध्ये आहेत. नुकतंच मी जे म्हटलं की 100 दिवसांचं प्रकरण आम्ही केलेलं आहे. 100 दिवस ती ओके. सिरीज घेतली आहे. ते ओके, हिंदीमध्ये ओके. आहे. हो. त्याची लिंक हां. देता येईल. तुम्ही मला मेसेज केला किंवा कॉन्टॅक्ट केलं तर मी सांगू शकेन, देऊ शकेन. हो, चालेल. तुमचा हाच नंबर ना आत्ता हो सांगितला तो हो 9850968556. बरोबर, मी पाठवू ओके, शकेन. चालेल. हां, धन्यवाद सर. छान समजतंय. मी पुस्तक घेतलंय आणि पहिले प्रकरण समजून घेणार, मग शांततेने वाचणार असं ठरवलंय मी. जरूर जरूर, काही हरकत नाही. ओके, थँक्यू, ओके, चालेल. अच्छा, धन्यवाद सर. धन्यवाद. शेफालीजी. नमस्कार. नमस्कार. गुरुजी, मी आज पहिल्यांदाच आपलं हे सत्र ऐकलं. ह्याच्या आधीचे मला काही सत्र ऐकायला मिळालं नाही, मला माहिती नव्हतं. तर मला आपले हे सगळे आधीचे जे आहे ते सगळं युट्यूबवर ऐकायला मिळेल का? हो, यूट्यूबवरती आहेत अपलोड केलेले. मग यूट्यूब चॅनल म्हणजे आहे योग वसिष्ठ म्हणून. मी याच्यावरती पुन्हा टाकतो. खरं मी वरती दिलंय, अच्छा, पण टाकतो तिथे. योग वसिष्ठ करून युट्यूबवर बघू शकते ना मी? हो, मी आता इथे चॅनलची लिंक टाकली आहे. योग वासिष्ठ. हा, मूळ लक्षात घ्या शब्द. बरेच जण योग वसिष्ठ म्हणतात. वसिष्ठ नाही हा. आहे, ते वासिष्ठ आहे. म्हणून त्याचं स्पेलिंग वास ही YOGVAA. वा म्हणण्यासाठी VAA केलाय. आणि SI वासी SHTHH वासिष्ठ असं ते केलं. बर बर, ठीक आहे सर. नमस्कार. नमस्कार. वेदाताई. स्वाती लाखे. अनम्यूट करा. हरिओम सर. हरिओम. सर, तुम्ही म्हटलं की मृत्यूच्या आधी काही विचार येतात त्यावेळी आणि त्यानुसार तो व्यक्ती जो कोणी असेल तसे पुढचं आयुष्य जगतो किंवा त्या घटना त्याच्या आयुष्यातच येतात. मग असं असू शकतं का की जी काही आपला मित्रपरिवार आहे, आई वडील, जे काही आपल्या आता जी सोबत आहेत तीच त्या मागच्या जन्मात होती आणि तीच त्यांनी पुन्हा मागितली म्हणून ती सेम ह्या आयुष्यात येऊ आली शकतं, आपल्या, येऊ शकतं, येऊ शकतं. आणि एका स्पेसिफिक वयात म्हणजे त्या आता ह्या म्हणजे जे काही प्रत्येकाचं वय असतं, कोण 20 वर्ष अध्यात्मामध्ये येतं, कोण 30व्या, कोणी 60व्या वर्षी पण येतं. सो त्या वयात जर चांगलं कर्म असेल, समजा एखाद्या 60व्या वर्षी अध्यात्मात आला पण त्यांनी त्या जन्मात चांगली कर्म केली, तर तो पुढच्या जन्मात 50व्या वर्षी पण अध्यात्मात लवकर येऊ शकतो ना, कारण त्याची कर्म चांगली होती म्हणून तो अजून लवकर आला. हो हो, मुळात जन्मापासूनच त्या गोष्टी मिळू शकतात. पुढचा एवढा काळ थांबायची गरजच नाहीये. हा, कुठेतरी स्वतःचे प्रयत्न कारणीभूत असतात. क्लिअर आहे की पुढचा जन्म हा तुम्हाला फेवरेबलच राहील. हो, धन्यवाद. धन्यवाद. मेधाजी. हा, नमस्कार सर. नमस्कार. आताची आपण केलेली जी साधना आहे ती पुढील जन्मात येते का? हो, ओके, निसंशय. ओके, मी खरं सांगू का, तुम्ही पुढील जन्माचा विचार करणं बंदच करून टाका. या जन्मातच ओके, ओके. सुटायचं, कशाला पुढचा जन्म? आपल्याला गुरूंनी प्रॉमिस केलाय ना, त्यांच्या मग मार्गाने माझंही चला, सुटून जाऊ. माझंही म्हणणं असंच आहे. आताच काय भोगायचं ते भोगून जाऊ दे, पुढचा जन्म नकोच असं वाटतं नेहमी. आणि परमात्मा जो आहे हा परमात्मा सुपर कॉम्प्युटर आहे. मला वाटतं त्यांनी असं एक नुसतं बटन दाबलं आणि ते चालू आहे असंच नेहमी मला वाटतं. या तो काय नुसता खेळ बघत बसतोय काय? खरं आहे का असं? चांगली चांगली माणसं ज्याच्या ज्याच्या जीवनात येतात, काही न करता आपोआप चांगली चांगली माणसं जीवनात येतात. तर काय असं काय कारण असू शकतं? आणि आपलेच कर्म आहेत, त्याचेच फळं असतात, बाकी काही. तुम्ही प्रयत्न करतात, तुम्ही जे जे केलं ते तुमच्या समोर हजर राहतात. तुमचे विचार तुमच्या समोर हजर येतात. ओके, धन्यवाद. वेदवती. वेदवती देशपांडे आहात का? नाही. ठीक आहे. बरं, मी सगळ्यांना विनंती, फक्त थोडक्यात घ्या. तुम्हाला विचारायचं की वेदवती? अनम्यूट करू. तांबोळी सर.